आज मी बनवली होती कोळंबी बिर्याणी. गुड मॉर्निंग गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळं मस्त असणार. म्हणत असणार खूप दिवसापासून कोळंबी बिर्याणी खायची फार क्रेविंग्स होत होती. म्हटलं आज बनवूनच टाकू, बिकॉज मॉर्निंग शिफ्ट आहे, मी संध्याकाळी फ्रीच असते. सगळ्यात पहिलं घेतले मी मोठे असे प्रॉन्स कोळंबी घेतले. त्याच्यानंतर टाकले दही, हळद, काश्मीरी लाल मिरची पावडर, तिखट लाल मिरची पावडर, कोळी मसाला. माझ्याकडे काही बिर्याणी मसाला नव्हता, माझ्याकडे जो अवेलेबल मसाला होता तो म्हणजे मीठ मसाला, मी तो टाकला आणि लिंबू मस्तपैकी पिळून टाकला आणि चवीनुसार मीठ हे सगळं मिक्स करून घ्या. मी ह्याच्यात कलर बिलकुल टाकत नाही आणि लसूण आणि मिरची कोथिंबीरची पेस्ट पण टाकली थोडीशी नंतर आपण तेलात पण टाकूया आणि ह्याच्यात पण मी थोडीशी टाकून ठेवली आणि हे असंच मी अर्धा तास ठेवलेलं आहे साईडला. त्याच्यानंतर मग मी पहिले कांदा तळायला घेतला, बिकॉज त्याला थोडासा वेळ लागतो. तेल पहिलं गरम होऊन दिलं. काय झालं होतं, लास्ट टाईम मी ना बिर्याणी बनवलेली म्हणजे खूप आधी, ती पण चिकनची, आणि ना मी काय माझे लक्ष नव्हतं का काय, तेल गरम नव्हतं, डायरेक्ट कांदा टाकून दिला. आणि मी विचार करते, भाई कांदा ब्राऊन का नाही होते. मी कोणाची तरी व्हिडिओ बघितली, काहीतरी असे एक्सपेरिमेंट करायला जाते, व्हिडिओ कांदा लाल का नाही होते असा कुरकुरीत. अरे तेव्हा गायला मी काहीतरी चूक केली आणि परत दुसऱ्यांदा असं झालं. आता नाही, आता कडकडीत तेल गरम करून कांदा असा ब्राऊन करून घेतला. मग त्याच्यानंतर खडे मसाले लागलं. थोडासा मी कांदा साईडला काढून ठेवला होता, बिकॉज मला हा असा कुरकुरीत झालेला कांदा खायला फार आवडतो. आपण हे आपल्या चिकनच्या बिर्याणीला वगैरे असं करतो आणि मी कोळंबीच्या पण करते. त्याच्यानंतर जी पेस्ट होती मिरची लसूणची ती टाकली आणि मग टोमॅटो टाकला आणि ते पण मस्त मिक्स. टोमॅटो मी जास्त नाही टाकत, थोडंच टाकते, पण दही टाकतो ना म्हणून मग ते नाही टाकत. आणि त्याच्यानंतर मी तूप टाकलं. तुम्हाला वाटत असेल चमचा घेत नाही, कारण की मला भांडी घासायचा फार कंटाळा येतो म्हणून मी घेत नाही. ते तूप पडत होतं ना म्हणून मी डायरेक्ट तसंच पाडलं. आणि जे आपण कोळंबीला मसाले लावून ठेवले होते ते टाकले आणि पाणी बिलकुल नाही टाकायचं. झाकण लावून ठेवून द्यायचं, 5 मिनिटांनी बघायचं, असं पाणी सुटलेलं असतं. आणि त्याच्यानंतर मग झाकण काही ठेवायची गरज नाही, पाणी आटेपर्यंत असंच ठेवून द्यायचं. आणि मला पण असं वाटत होतं आधी जेव्हा मी नवीन बिर्याणी बनायची, भाई आता रस्सा आहे काय होणार नाही, पण नाही, काय नाही, पेस्ट होते नंतर अशी. आणि आपण जे तांदूळ ऑलरेडी बॉईल केलेले ते काढून घ्यायचे. मी ते घेतले आणि वरती मस्त लेअर लावली, कोथिंबीर टाकली. भारी अशी आपली कोळंबी बिर्याणी रेडी झाली होती, तुम्ही बघू शकता. खरं सांगते. आणि मी बघा तो फ्राय घेतलेला कांदा पण खायला घेतला होता, इतका मस्त लागतो ना, तुम्ही एकदा ट्राय करून बघा. याच्यावर मीठ टाकून पण खा, भारी लागतो त्या कांद्यावर. आणि इतकं गरम होते ना बिर्याणी. आणि 5 मिनटं ना मी झाकण लावून ठेवलं होतं तसंच बारीक गॅसवर. थोडासा मी राईस कच्चा घेतला होता, एवढा पण नव्हता घेतला, थोडासाच घेतला होता. आणि त्याच्यानंतर एक घास खाल्ला. आई शपथ काय सांगू, इतके टेस्टी बिर्याणी झाली होती ना, खरंच मस्त. मन तृप्त झालं माझं, तृप्त. बस दॅट्स इट फॉर व्हिडिओ. ओके बाय गाईज, उद्या भेटू. बाय बाय. कोणी ईशानच्या बड्डेचा ब्लॉग बघितला नसेल नक्की जाऊन बघा.